हॅलो, माझं ऐकायला येतं का? ऐकायला येतं का? कमेंट करा. माझं ऐकायला येतं? कमेंट करा प्लीज. मला ऐकायला येतं माझं? प्लीज कमेंट्स करा. ओके. पुरोगामी विचार मंच नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्ताने ही ऑनलाईन व्याख्यानमाला सातत्याने सुरू आहे. पुरोगामी विचार मंच नाशिकच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. या विचार मंचावरती महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते, ख्यातनाम विचारवंत बोलून गेलेले आहेत. मलाही या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण पाचारण केलात, तेव्हा मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि विषयाच्या माध्यमातून मी आपल्यासमोर व्यक्त होतो. महात्मा बुद्ध, महात्मा बसवेश्वर, क्रांतीवीर लहुजी, क्रांतिबा फुले, सावित्रीमाई, मुक्ताताई यांच्या सत्यशोधकी आणि सत्यवर्तनी विचार परंपरेचे राजे, राजाचा राजदंड सर्वसामान्य माणसांना अधिकार संपन्न करण्यासाठी ज्या राजांनी वापरला ते राजे राजर्षी शाहू महाराज. त्याच विचार परंपरेचे भारतीय संविधानाचे शिल्पकार, माणसाला माणसातील सूर्य दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच विचार परंपरेचे सत्यशोधकी, माणसांच्या दुःखाचा शोध घ्यायचा असेल तर पहिल्यांदा माणसांचा शोध घ्यावा लागतो, तरच माणसांच्या दुःखाचा शोध घेता येतो, हे तत्त्वज्ञान मांडणारे सत्यशोधकी विचारवंत अण्णाभाऊ साठे. देव मोठा का दिवा मोठा, देव मोठा का दिवा मोठा, दिव्याशिवाय देव दिसत नाही म्हणून देवापेक्षाही दिवा मोठा, हे सत्यशोधन सांगणारे विचारवंत संत गाडगेबाबा या सर्वांना, या सर्व सत्यशोधकी विचारवंतांना, या सत्यशोधकी विचार परंपरेला मी अभिवादन करतो. आणि या विषयाच्या अनुषंगाने जो विषय मला इथे दिलेला आहे, अण्णाभाऊंचे सिद्धांत आणि तत्त्वज्ञान, ज्याला आम्ही थिअरीज अँड प्रिन्सिपल्स असं म्हणतो. अण्णाभाऊंच्या थिअरीज आणि प्रिन्सिपल्स जेव्हा मानवी जीवनाकडे विवेकी आणि संवेदनशील मनाने पाहणे, अभ्यासणे, त्या समाजाचं निरीक्षण करणे, त्या समाजाचं परीक्षण करणे, त्या समाजाचं चिंतन करणे आणि त्यातून निर्माण होणारी जी विचारधारा आहे, त्यातून निर्माण होणारं सिंथेसिस होणारं जे काही विचारधारा आहे, ज्याला आम्ही थिअरीज असं म्हणू. आणि त्या थिअरीच्या अंतर्गत म्हणजे तत्व सिद्धांताच्या अंतर्गत जो सिद्धांत अण्णाभाऊंनी मानवी जीवनाकडे विवेकी आणि संवेदनशील मनाने पाहून निर्माण केलेला आहे. समाजाकडे पाहत असताना सामाजिक कळवळा अण्णाभाऊंच्या संवेदनशील मनामध्ये आहे आणि ह्या समाजाचं अभ्यास, चिंतन, मनन, परीक्षण, निरीक्षण यातून निर्माण झालेली जी थिअरी आहे आणि ती थिअरी म्हणजेच अण्णाभाऊंचा सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांताच्या अंतर्गत अनेक तत्त्व, ज्याला आम्ही तत्त्वज्ञान असं म्हणू, अनेक तत्त्व निर्माण होतात. जी तत्त्व किंवा जे तत्त्वज्ञान त्या त्या समाजाशी, त्या त्या परिस्थितीशी सुसंगत असतात, त्या त्या परिस्थितीशी रिलेटेड असतात किंवा रिलिव्हंट असतात. जे तत्त्वज्ञान किंवा तत्त्व हे
भूतकाळाशीही सुसंगत आहेत, वर्तमानाशीही सुसंगत आहेत आणि उद्या भविष्याशीही सुसंगत आहेत. असे तत्त्वज्ञान त्या त्या परिस्थितीशी, त्या त्या काळाशी, त्या त्या वर्तमानाशी जर रिलिव्हंट असतील, तेच तत्त्वज्ञान खऱ्या अर्थानं चिरंतन राहत असतात आणि ते तत्त्ववेत्ता हा खऱ्या अर्थानं जिवंत राहत असतो. अशा अर्थाने अण्णाभाऊ हे प्रचंड मोठे असे तत्त्ववेत्ते आहेत आणि हे तत्त्ववेत्ते या तत्त्ववेत्त्यांनी या तत्त्ववेत्त्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जी काही विचार पद्धती, ज्याला आम्ही प्रिन्सिपल्स असं म्हणू, जी प्रिन्सिपल्स म्हणजे सर्वसामान्य माणसांना जगण्यासाठी आवश्यक असणारी तत्त्व साहित्य कृतीच्या माध्यमातून त्याचा आपण डिटेल नाही तर काही मुद्देसूद पद्धतीने आपण विचार करूया. पहिल्यांदा अण्णाभाऊ हे प्रचंड मोठा माणूस आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. विश्वमजूर कामगाराचे झुंजार नेते हे अण्णाभाऊ आहेत. अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे हे प्रणेते अण्णाभाऊ आहेत. वर्ण, वर्ग आणि स्त्रीदास्य विरोधी साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे निर्माते अण्णाभाऊ आहेत. म्हणून अण्णाभाऊंच्याकडे आम्ही पाहत असताना की अण्णाभाऊ वर्ण विरोधी तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी मांडलं, अण्णाभाऊंनी वर्गविरोधी तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी मांडलं आणि अण्णाभाऊंनी स्त्रीदास्याच्या विरोधातही तत्त्वज्ञान मांडलं. आणि म्हणून वर्ण, वर्ग, स्त्रीदास्य विरोधी साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे निर्माते म्हणून आम्ही अण्णाभाऊंच्याकडे नीटपणे पाहिलं पाहिजे. 1944ला अण्णाभाऊ साठेंनी लाल बोटा पथकाची निर्मिती केली. म्हणजे अण्णाभाऊ साठे लाल बोटा पथकाचे निर्माते आहेत. इप्टा बघा, देश पातळीवरील सिनेमा निर्मितीची सगळ्यात मोठी अशी ही संघटना, ऑर्गनायझेशन, इप्टा ह्या संस्थेचे अध्यक्ष हे अण्णाभाऊ 1949 साली इप्टा या आणि अण्णाभाऊंनी 1958ला अखिल उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटनातील तत्त्वज्ञान, त्या उद्घाटनातील त्यांचा सिद्धांत आणि तो सिद्धांत खूप महत्त्वाचा त्यांनी मांडला. तिथून आपण अण्णाभाऊंच्या तत्त्वज्ञानाचे सिद्धांत आणि तत्त्वज्ञानाची आपण सुरुवात करतो. आणि जे तत्त्वज्ञान, मी ज्या तत्त्वज्ञानाकडे अण्णाभाऊंचे ज्ञान विज्ञानाचे आणि परंपरेच्या नकाराचे तत्त्वज्ञान असं म्हणतो की अण्णाभाऊंनी जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत कोणता आहे? तो सिद्धांत एकच आहे. स्पष्टपणे अण्णाभाऊ म्हणाले की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. ही वसुंधरा तळहातावर पेलण्याचं सामर्थ्य हे दलित माणसांच्या मध्ये आहे. ही वसुंधरा दलित माणसांनी तळहातावरती पेललेलं आहे आणि तळहातावरती वसुंधरा पेलण्याचं सामर्थ्य हे कामगार माणसांच्यामध्ये, सर्वसामान्य माणसांच्यामध्ये, उपेक्षित माणसांच्यामध्ये, दलित माणसांच्यामध्ये, कष्टकरी माणसांच्यामध्ये, कामगार माणसांच्यामध्ये आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंचा हा सिद्धांत हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतांनी जगातल्या प्रचंड मोठ्या जे काही देवधर्माच्या ज्या नीतिनियम आहेत, देवधर्माने इथं घालून दिलेले जे काही सिद्धांत आहेत, त्या सिद्धांताला अण्णाभाऊ नाकारतात. त्या सिद्धांताला अण्णाभाऊ पायदळीत उडवतात. जो सिद्धांत आहे गेल्या हजारो वर्षापासून या देशातला सिद्धांत सांगतो, तो सिद्धांत म्हणजे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे आणि ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे हा सिद्धांत सांगणारा इथला धर्म, सांगणारी इथली देवदेवता, या धर्माला आणि देवतांना अण्णाभाऊ टोटली नाकारतात, पायदळीत उडवतात. आणि नवा तत्त्वज्ञान, जे तत्त्वज्ञान अखिल भारतीय कामगार माणसाचं तत्त्वज्ञान आहे. कारण का या जगाचं जग पण सर्वसामान्य माणसांच्या जगण्यावरती आहे. या जगाचं जग पण जगण्यावरती आहे. सर्वसामान्य माणसांच्या कष्टातनं, घामातनं, सर्वसामान्य माणसांच्या रक्तातनं या जगाची पुनर्रचना होत असते, या जगाला सौंदर्य प्राप्त होत असते. आणि म्हणून ही कामगार माणसं या जगाच्या निर्मितीचे शिल्पकार आहेत. ह्या जगाच्या निर्मितीचे म्हणण्यापेक्षा जगाचे शिल्पकार आहेत. आणि मग हे जगाचे शिल्पकार आणि ह्या जगाच्या शिल्पकारांच्या हातामध्ये ही पृथ्वी आहे. हा प्रचंड मोठं सिद्धांत अण्णाभाऊंनी या देशामध्ये 1958ला अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन भाषणामध्ये सिद्धांत मांडला. अण्णाभाऊंनी याच व्यवस्थेला प्रश्न विचारले, जी व्यवस्था गेल्या हजारो वर्षापासून
देवांच्या आणि धर्माच्या नावावर चाललेली आहे. ही व्यवस्था पापपुण्याची आणि कर्मकांडाची व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्थेला अण्णाभाऊनं प्रश्न विचारला, बाबा ठीक आहे, जर पृथ्वी हे सापाच्या किंवा शेषाच्या डोक्यावर असेल तर तो साप कुठे होता, तिथं साप कुठे होता? म्हणजे हे प्रतिप्रश्न अण्णाभाऊंनी इथल्या विषमतावादी व्यवस्थेला, इथल्या विषमतावादी समाजरचनेला विचारलेला आहे. इथल्या परंपरेला विचारलेला आहे, इथल्या देवाला विचारलेला आहे, इथल्या धर्माला विचारलेला आहे. आणि तो सिद्धांत पूर्णतः खोडून टाकला, नाकारला आणि नवा सिद्धांत मांडला. जो सिद्धांत पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून इथल्या दलित माणसांच्या तळहातावर तरलेली आहे. कारण का या जगातलं प्रत्येक निर्मिती, प्रत्येक ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट, प्रत्येक निर्मिती आपण कशालाही हात लावू. मी या टिपॉयला हात लावतो, कुठलीही गोष्ट, नाशिकपासून निलंग्यापर्यंतचा रोड असेल, कुठलीही ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट जे निर्मिती झालेली आहे हे सर्वसामान्य माणसांच्या, दलित माणसांच्या, कामगार माणसाच्या, शेतमजूर माणसांच्या ह्या घामातनं, कष्टातनं आणि त्यांच्या रक्तातनं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंचा अण्णाभाऊंचा सिद्धांत देवधर्माला नाकारणारा आणि नवचेतना निर्माण करणारा, नवविचारधारा निर्माण करणारा, नवविज्ञानवाद या समाजाला देणारा हा अण्णाभाऊंचा सिद्धांत आहे. त्याही पलीकडे अण्णाभाऊंनी ज्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत, आम्ही अण्णाभाऊंच्या लेखनाचं किंवा साहित्यकृतीचं वाचन करत असताना अण्णाभाऊंची कादंबरी वाचणे किंवा अण्णाभाऊंची कथा वाचणे किंवा अण्णाभाऊंचा लोकनाट्य किंवा तमाशा, पोवाडे वगैरे वाचणे हा भाग वेगळा. आम्हाला त्याचं आकलन करावं लागणार आहे. आणि जोपर्यंत आम्ही अण्णाभाऊंच्या साहित्यकृतीचं नीटपणे, अण्णाभाऊंचे सिद्धांत आणि त्या सिद्धांतातून निर्माण होणारे जे तत्त्वज्ञान आहेत, जे जगमान्य तत्त्वज्ञान आहेत, त्या जगाला सुसंगत असणारे आहेत, त्या व्यवस्थेला, त्या परिस्थितीला रिलेव्हंट असणारे आहेत आणि समाज मनाला आणि समाजाला जगण्यासाठी प्रेरणा देणारे ते तत्त्वज्ञान आहेत. आणि ते तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी निर्माण केले. म्हणून अण्णाभाऊंनी आपल्या तमाशा परंपरेमध्ये आमचा तमाशाची परंपरेचा इतिहास जेव्हा आम्ही पाहायला लागतो, तो कोणी निर्माण केला असेल, तो इतिहासाची त्या तमाशाची परंपरा निर्माण करणारा जो कोणी असेल, तो त्या तमाशाचा निर्माता असेल, तो निर्माता असेल किंवा तमाशा निर्मितीचा तो शास्त्रज्ञ असेल, असे आम्ही म्हणू. पण जेव्हा अण्णाभाऊंनी त्या तमाशामध्ये असणारी जी गणगवळण आहे ती टोटली नाकारली आणि गणाच्या ऐवजी अण्णाभाऊंनी गण नाकारला आणि अण्णाभाऊंनी या मायभूमीला, या मातृभूमीला वंदन केलेलं आहे. इथल्या शूरवीरांना वंदन केलेलं आहे. इथल्या शूरवीरांना, ज्या शूरवीरांच्यामुळे ही पृथ्वी निर्माण झाली, शूरवीराच्यामुळे हे सगळं जग निर्माण झालं. आणि त्या मातृभूमीला, त्या शूरवीराला अण्णाभाऊंनी वंदन केलं आणि गण आणि गवळणीला नाकारलं. हा नवा विचार, हे नवं तत्त्वज्ञान, हे नवविज्ञान आणि हे नवविज्ञान अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून निर्माण केलं. आणख्या बारीक सारी गोष्टी जेव्हा आम्ही अण्णाभाऊंच्या पाहायला लागतो की अण्णाभाऊंनी कुशाला पूजलं, वंदन कुणाला केलं असेल तर कराला वंदन केलं. कर म्हणजे हात, ज्या हातामध्ये कुवत आहे, ज्या हातामध्ये हे जग बदलण्याची, ह्या पृथ्वीला हलवण्याची जर क्षमता कशामध्ये असेल तर इथल्या कामगार आणि दलित माणसांच्या हातामध्ये आहे. म्हणून अण्णाभाऊंनी कराला, हाताला वंदन केलं. आणि जी परंपरा आहे ती परंपरा अण्णाभाऊंनी नाकारली. आणि म्हणून अण्णाभाऊ हे विज्ञानाचे आणि नवतत्त्वज्ञान निर्मितीचे आणि विज्ञानवादाचे मला तत्त्ववेत्ते वाटतात. बघा, आम्ही अण्णाभाऊंच्याकडे साहित्यकृतीकडे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या वाचत असताना अण्णाभाऊंचे नायक असतील, अण्णाभाऊंच्या नायिका असतील, अण्णाभाऊचे नायक आणि नायिका कधी देवळात जात नाहीत. ह्याचा अर्थ ते देव नाकारतात. धर्माचे खूळ माजवत नाहीत. धर्माचं खूळ कधीच अण्णाभाऊंचा कुठलाच नायक, कुठलाच माणूस माजवत नाही. म्हणजे ते धर्म नाकारतात. उपवास तापास कधीच करत नाहीत. कारण का बघा, आज आमच्या देशामध्ये आज सोमवार आहे आणि श्रावण सोमवारच्या निमित्ताने काय सगळे उपवास तापास ह्या कोविड-19मध्ये सुद्धा आहेत. आणि मग उपवास तापास करत नाहीत म्हणजे इथल्या देवधर्माला नाकारतात, इथल्या कर्मकांडालाही अण्णाभाऊ नाकारतात. आणि मग कर्मकांडाला नाकारतात आणि निर्माण केलेले जे कर्मकांड आहेत त्या कर्मकांडाला नाकारतात. अण्णाभाऊ जात मानत नाहीत. बघा, अण्णाभाऊंच्या चळवळी ह्या जाती नाहीत.
जर आम्ही इतर चळवळीचा विचार करू, या देशातल्या परिवर्तनवादी चळवळीचा विचार करत असताना त्या जातीय चळवळीतून जातीपासनं ते चळवळी ब्रॉड होत गेलेल्या आहेत, टप्प्याटप्प्याने पुढे गेलेल्या आहेत. पण पहिल्यांदा इथलं जात विश्व किंवा जातीला एकत्र आणून चळवळ निर्माण करून ती वाढवण्याची, ब्रॉड करण्याची परंपरा आमच्या भारतामध्ये आहे. पण अण्णाभाऊंची चळवळ ही जातीय नाही, म्हणून अण्णाभाऊ जात मानत नाहीत, पंथ मानत नाहीत, म्हणजे जात नाकारतात, पंथ नाकारतात. आणि म्हणून आम्ही काही गोष्टी अण्णाभाऊंच्याकडे विज्ञानाच्या दृष्टीने, ज्या विज्ञानाची प्रेरणा आणि विज्ञानाच्या आणि परंपरेच्या नकाराचे तत्त्वज्ञान अण्णाभाऊ निर्माण केलं, त्यातलं एक उदाहरण माझ्यासमोर मला आवडलेलं, भावलेलं आहे, आणि ते म्हणजे चिखलातील कमळ. बघा, चिखलातील कमळ ही कादंबरी आपल्या पारंपरिक वाघ्या मुरळीवर असणारी कादंबरी आहे. आणि ह्या कादंबरीमध्ये आईचं लग्न देवाबरोबर होतं. म्हणजे तुळसा, सीता नावाची त्या कादंबरीतील नायिका, आणि सीताची आई तुळसाचं लग्न हे देवाबरोबर होतं. आणि मग लग्न देवाबरोबर, व्यवहार मात्र मग वाघ्याबरोबर. आणि त्यातनं निर्माण झालेली मग सीता ही मोठी होते आणि तिचंही लग्न व्हायला लागतं आणि तिचंही लग्न देवाबरोबर. मग सीता म्हणते, हे काय आहे? माझ्या आईचंही लग्न देवाबरोबर, म्हणजे माझ्या माईचंही लग्न देवाबरोबर आणि माझंही लग्न देवाबरोबर. म्हणजे जेव्हा माझ्या माईचं लग्न देवाबरोबर झालेलं आहे, तेव्हा देव माझा बाप आहे, आणि बापाबरोबर माझं लग्न कसं होणार आहे? हे मला जमणार नाही, हे नाकारते. आणि बळीबरोबर सीता लग्न करते. म्हणजे हे कुवत आहे. इथली परंपरा आणि नवतत्वज्ञान समाजात आहे, ती अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून ही पेरलेली आहे. आणि म्हणून कमळमधली सीता ही एका निराळ्या वाटेन जाते. ती म्हणते, वेगळ्या वाटेन जाणार आहे मी माझा मार्ग मी चोखाळलेला आहे, मी बळीबरोबर लग्न करणार आहे, आणि ह्या परंपरा मी नाकारणार आहे की मी देवाबरोबर माझं लग्न होणार नाही. तेव्हा वाघ्या म्हणतो, हे नियम आहे, हे देवाचा नियम आहे, मी देव नाकारते, त्या देवाची नियम नाकारते, मी सर्वस्व नाकारते आणि माझा वेगळा मार्ग मी स्वीकारणार आहे. आणि ही ताकद, ही निर्भयता आणि हे ठासून सांगण्याची, विज्ञानवाद ठासून सांगण्याची कुवत सीता निर्माण करते. या अर्थानं की ज्ञानाची प्रेरणा सीताच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी समाजामध्ये पेरलेली आहे. आम्ही वारण्याचा वाघ बघू. वारण्याचा वाघ नाही, वारण्याच्या खोऱ्यात. आणि वारण्याच्या खोऱ्यात नावाची कादंबरी ही जागतिक लेवलची कादंबरी अशा अर्थानं म्हणतोय मी, कारण का ह्या कादंबरीची अर्पण पत्रिका, जर आपण पाहिली तर ह्या कादंबरीची अर्पण पत्रिका कुठलेही विचारवंत अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीची अर्पण पत्रिका पुन्हा अनेकदा, शतकदा, हजारदा सांगत असतात. पण वारण्याच्या खोऱ्यात ह्या कादंबरीची अर्पण पत्रिका किंवा इतर काही कादंबऱ्याच्या अर्पण पत्रिका हे काही विचारवंत सांगत नाहीत. तर वारण्याच्या खोऱ्यात ही कादंबरी मॅक्झिमम गोरकीनं अण्णाभाऊंनी ही अर्पण केलेली आहे. ज्या मॅक्झिमम गोरकीनं दलित माणसांचं साहित्य जागतिक लेवलवर लिहिलेलं आहे. मॅक्झिमम गोरकीनं दलित म्हणजेच कामगार म्हणजे दलित, या दलित कामगार माणसांचं साहित्य त्यांनी आपल्या विद्यापीठात लिहिलेलं आहे. वीटभट्टीवर काम करणारा पोरगा, कोण्या उसाच्या फडामध्ये काम करणारा माणूस, हे मॅक्झिमम गोरकीचे विद्यापीठे आहेत. आणि त्या मॅक्झिमम गोरकीला वारण्याच्या खोऱ्यात ही प्रचंड वादळी आणि क्रांतिकारी कादंबरी अण्णाभाऊंनी अर्पण केली. प्रसंग तुम्हाला मी सांगतो की हिंदूरावाची सोयरीक. हिंदूराव एक विचारवंत आहेत, क्रांतिकारक आहेत, आणि हिंदूराव क्रांतिकारक आहेत. इथल्या सरंजामी व्यवस्थेच्या विरोधामध्ये, इथल्या सावकारी व्यवस्थेच्या विरोधामध्ये, इथल्या सत्ताधाऱ्यांच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये, इथल्या जमीनदारांच्या विरोधामध्ये, आणि जमीनदाराच्या, सरंजामदारांच्या, सत्ताधाऱ्यांच्या, जातदांडग्याच्या आणि धनदांडग्यांच्या विरोधामध्ये लढणारा क्रांतिकारी कोण असेल तर हिंदूराव आहे. आणि हिंदूरावाची जेव्हा सोयरीक होते तेव्हा गावातील काही मंडळी म्हणतात की ब्राह्मणाला बोलवा.
काही म्हणतात की बामणाला बोलवा, नाव बघू, हे बघू, ते बघू, पत्रिका बघू. तेव्हा कुठला कशाला काय कुठल्या पत्रिका बघण्याची गरज नाही. आम्ही 5 मंडळी, आम्ही सत्यशोधकी आहोत, विज्ञानवादी विचाराचे आहोत, एकमेकाला समजून घेणारे आहोत. आम्ही परमेश्वर समजून ही सोयरीक झाली अशा पद्धतीचं डिक्लेअर होतं. म्हणजे तिथे नाव पाहण्याची किंवा पत्रिका पाहण्याची ही विधी वगैरे वगैरे हे अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊंचे त्या वारण्याच्या खोऱ्यातील पात्र नाकारतात आणि महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी हिंदुरावाची सोयरीक ठरते. म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जेव्हा आम्ही अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या बारीक सारीक जेव्हा आम्ही हे धागे पाहू, तेव्हा आम्हाला अण्णाभाऊ हे प्रचंड विज्ञानवादी, प्रचंड मोठे विचारवंत वाटतायत नव्हे. त्यांचं तत्त्वज्ञान हे जनमानसांना उभारी देणारं, जनमानसांना जगण्यासाठी प्रेरणा देणारं ठरतं. त्याही पलीकडे जाऊन आम्ही ज्या परंपरा नाकारणाऱ्या आणि अशा अनेक अण्णाभाऊंच्या काही कलाकृती आहेत. मग पेंग्याचं लग्नामधील पुतळा ही स्वतंत्र विचारसरणीची मुलगी आहे आणि तर पेंग्याचं लग्न, पेंग्याच्या लग्न ह्या लोकनाट्यामधला की जो गावकर नावाचा माणूस आहे, तो गावातला कारभारी स्वतःला समजतो. गावाने माझंच ऐकलं पाहिजे अशा पद्धतीचा तो विचार करतो. गावावरती तशा पद्धतीचा तो दराराबी ठेवतो आणि गावातल्या काही सोयरिका करण्याचं कामही तो करतो. आणि तो गावकर त्या पुतळाचं लग्न पेंग्याबरोबर ठरवतो. पेंग्या हा मतिमंद पोरगा आहे आणि जेव्हा हे पुतळा करतं की माझं लग्न गावकर पेंग्याबरोबर ठरतो जो मतिमंद आहे, तेव्हा पुतळा म्हणते मी काय गाय नव्हे, मी माणूस आहे. पुतळा म्हणते की मी गाय नव्हे, कुठल्याही दावणीला जाऊन खाणारी, मी माणूस आहे. माझं लग्न गावकर ठरवणार नाही, तर माझा दादाच ठरवणार आहे. आणि मग त्याचा रेणू नावाचा दादा पुतळाचा तो म्हणतो की मीच लग्न ठरवणार आहे. आणि पुतळा त्या गावकराची परंपरा, गावकर जी गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये कारभारी असणारा, त्या कारभाराचा कारभारपणा पुतळा नाकारते, त्याला धुतकारते, तुझे नियम धुतकारते. आणि मग गावकर विचारतो रेणू हा शिकलेला पोरगा आहे, स्वतंत्र विचारसरणीचा मुलगा आहे, तो विचारतो रेणूला की बा आतापर्यंत तुम्ही माझं सगळं ऐकलेलं आहे. हो, मी ऐकलेलं आहे. मी गावात अनेक सोयरिका जमवलेल्या आहेत. हो, जमवलेले आहेत. मग आता का ऐकत नाही? तेव्हा रेणू म्हणतो तेव्हा आम्हाला कळत नव्हतं, आता आम्हाला कळतंय. आणि जेव्हा आम्हाला कळतंय, आमचा आत्मसन्मान, आमचं आत्मभान जेव्हा जागृत व्हायला लागतं, आणि ते आत्मसन्मान आणि आत्मभान जागृत करण्याची विचारधारा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून केलेली आहे. आणि म्हणून अशा अर्थानं की अनेक ह्या विषयावरच 2-4 तास बोलता येते, पण मला पुढं जायचं आहे. आणि ते पुढं असं की अण्णाभाऊंचा दुसरा सिद्धांत मी तुमच्यासमोर सांगतोय, आणि तो सिद्धांत खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत अण्णाभाऊंची जी मास्टरपीस नावाची फकीरा कादंबरी आहे, जी फकीरा कादंबरीचा पुन्हा मी उल्लेख करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊंनी ती फकीरा कादंबरी अर्पण केलेली आहे. पण त्यापूर्वी एक गोष्ट मला इथे जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते. इथं काही विचारवंत मंडळी ऐकत आहेत. मला वाटतं मच्छिंद्र सकटे सर आहेत, आमचे मित्र डॉक्टर शरद गायकवाड आहेत, डॉक्टर आनंद भंडारे आहेत, ही सगळी मंडळी आहे. तेव्हा मला एक गोष्ट इथं सांगावी वाटते की अण्णाभाऊंनी फकीरा या कादंबरीच्या कैफियतमध्ये अण्णाभाऊ लिहितात की उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा, आणि उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा म्हणून या महाराष्ट्रात आवरीत कष्टाचे डोंगर उलथवणाऱ्याची मोठी परंपरा आहे. बघा, उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा. उपेक्षित माणसं त्यात दलित आहेत, त्यात मजूर आहेत, त्यात शेतकरी आहेत, त्यात अस्पृश्य आहेत, त्यात ही सगळं सर्वसामान्य माणसं आहेत. आणि मग उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा यासाठी महाराष्ट्रामध्ये अविरतपणे काम करणारे, कष्ट उपसणारे, कष्टाचा डोंगर रचणारे मोठी परंपरा आहे. आणि त्या मोठ्या परंपरेमध्ये पहिलं नाव हे महात्मा फुलेंचं आहे, हे अण्णाभाऊ लिहितात.
आणि नंतर दुसरं पान जेव्हा आम्ही पाहतो अण्णाभाऊंची अर्पण पत्रिका, अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीची अर्पण पत्रिका, तेव्हा मात्र आम्हाला लक्षात येतं की अण्णाभाऊंनी ती फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. हे सहजपणे झालेलं नाही आहे. हे जाणीवपूर्वक केलेली, अण्णाभाऊंनी जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. जी सत्यशोधक विचारधारा या देशामध्ये महात्मा फुलेंनी निर्माण केली, जे सत्यवर्तनाची विचारधारा महात्मा फुलेंनी निर्माण केलेली आहे. त्यांच्यासोबत असणारी सावित्रीमाई असेल, सोबत असणारी मुक्ताताई असेल, आणि कळत न कळत त्यांच्या विचारधारेला सपोर्ट आणि पाठिंबा देणारे, रक्षण करणारे क्रांतीवीर लहुजी असतील. आणि ती परंपरा पाठीमागे मग चारवांच्याकडे जातं. चारवाक, महात्मा बसवेश्वर, महात्मा बुद्ध, मग ते चारवाक दर्शन असेल का शक्य दर्शन असेल, ही अशी परंपरा. आणि ह्या परंपरेचे, सत्यवर्तनाच्या परंपरेचे फुले असल्यामुळे आणि त्या फुलेंचा उल्लेख आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली ही अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी, ही जाणीवपूर्वक अण्णाभाऊंनी कृती केलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊंचा सत्यशोधकी विचार, क्रांतिबा ज्योतिबांचा सत्यशोधकी विचारधारा आणि बाबासाहेबांचा विज्ञानवादी विचारधारा, बाबासाहेबांची विज्ञानवादी विचारधारा, बाबासाहेबांची सत्यशोधकी विचारधारा, हे अण्णाभाऊंनी फकीराच्या माध्यमातून अधोरेखित केलेली आहे. फकीरामध्ये काय होतं, कारण का हे मानवमुक्तीचा सिद्धांत, अशा अर्थाने मी फकीराकडे पाहतो. फकीरा ही कादंबरी मानवमुक्तीचा सिद्धांत आहे. आणि मग मानवमुक्तीचा सिद्धांत म्हणत असताना जी मानवमुक्तीची थिअरी आहे, त्यामध्ये स्वातंत्र्य आहे, त्यामध्ये समता येतं, त्यामध्ये बंधुता येते, त्यामध्ये सामाजिक न्याय येतो. त्याच मानवमुक्तीमध्ये नाही म्हणलं तरी तुमच्यामध्ये नैतिक मूल्यांचाही नैतिक मूल्यही असले पाहिजे. या सर्व गोष्टी अण्णाभाऊंनी फकीरा कादंबरीच्या माध्यमातून अधोरेखित केलेले आहेत. मग फकीराचे तत्त्वज्ञान सांगत असताना मला एक गोष्ट आठवते की राणोजीचं समर्पण आहे. मी मागच्या व्याख्यानामध्ये जाणीवपूर्वक सांगतोय, कारण का राणोजीच्या त्या समर्पणाच्या संबंधानं एक क्रांती आंदोलनाच्या संबंधानं मांडणी केली जाते. पण त्याग आणि समर्पणाच्या संदर्भानं आणि मांडणी बऱ्याचदा काही विचारवंत करताना दिसत नाहीत. म्हणून मी जाणीवपूर्वक विचार करतोय किंवा की राणोजीचं समर्पण सहज आहे का? सहज राणोजीला वाटलं का जोगणी घेऊन यावं शिगावरून, आणि मग राणोजीच्या मनामध्ये निर्माण झालेली जी कळवळा आहे तिथल्या माणसाबद्दल, त्या गावाबद्दल, तिथल्या समाजाबद्दल, तिथल्या आसपासच्या त्या परिसराबद्दल राणोजीला काय वाटतं? राणोजीला वाटतं जर मी हे जोगणी घेऊन आलो तर आजूबाजूचा परिसर फुलेल, आजूबाजूचा परिसर पिकेल, ही सगळी माणसं सुखा समाधानाने सुजलाम सुफलाम जगतील आणि इथं माणसं अधिकार संपन्न होतील. ही राणोजीची प्रामाणिक इच्छा आहे. आणि मग राणोजीला पुन्हा वाटतं की जर ह्यात माझं काही बरं वाईट झालं तर तेव्हा राणोजी म्हणतो, बरं वाईट झालं तर गाव नाव घेईल, गावासाठी मेला म्हणेल, गाव नाव घेईल, माझ्यासाठी मेला, गावासाठी मेला म्हणेल, गावासाठी त्याग समर्पण केलं म्हणेल, माझ्या आठवणीच्या खुणा हृदयावर लिहून ठेवतील. अशा पद्धतीचा आशावाद आणि तिथली माणसं उद्या भविष्यामध्ये सुजलाम सुफलाम जगली पाहिजेत, आनंदाने जगली पाहिजेत. तिथला परिसर हे पिकाने डवळला पाहिजे, पिकाने भरघोष पीक निर्माण झालं पाहिजे आणि तिथला परिसर हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. ह्यासाठीचे त्याग आणि समर्पण, हे राणोजीची त्याग आणि समर्पण हे गावासाठीच आहे. आणि मग हे त्याग आणि समर्पण जेव्हा आम्ही पाहायला लागतो तेव्हा मग मला कळत न कळत ताबडतोब बुद्ध आठवतात. कारण का बुद्धाने केला होते राजघराण्यातला तो राजपुत्र. मग ह्या राजघराण्यातल्या राजपुत्राला परिवर्जा का घ्यावी लागली? कुणासाठी घ्यावी लागली? स्वतःसाठी घ्यावी लागली? त्यांच्या घराण्यासाठी घ्यावी लागली? त्याचे राज्य टिकवण्यासाठी घ्यावी लागली? नाही, इतर माणसांसाठी. पाण्याच्या वाटपावरनं दोन जमातीमध्ये, कोयला आणि शक्य जमातीमध्ये जो नेहमीचा रक्तपात व्हायचा, तो रक्तपात थांबला पाहिजे हे बुद्धाला वाटायचं. आणि त्या रोहिणी नदीचं पाणी समानपणे दोन्ही जमातीनं वाटून घेऊन
दोन्हीही जमातीची शेतं पिकले पाहिजेत, तिथला परिसर सुजलाम सुफलाम झालं पाहिजे आणि ही माणसं आनंदाने जगलं पाहिजे, ही इच्छा, हे आशावाद, हे प्रामाणिक तळमळ हे बुद्धाचे होते. मग झालं काय? झालं की कोयला ह्या जमातीने ठराव केला आणि तिथं नियम होता की जर ठरावाच्या विरोधात जो कोणी हात करेल त्याला शिक्षा दिली, देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे. हा नियमच होता. आणि मग जेव्हा शक्य असं जेव्हा ठरलं तेव्हा बुद्धांनी विरोध केला, हात वर केला आणि बुद्धांनी हात वर केला, विरोध केला त्या ठरावाला. आणि बुद्ध राजा असल्यामुळे त्यांना परिवर्जा घ्यावी लागली आणि बुद्धांनी संन्यास स्वीकारला. म्हणजे बुद्धाचा हा त्याग, बुद्धाचं हे समर्पण आणि राणोजीचं फकीरातलं राणोजीचं समर्पण, ह्या जेव्हा आम्ही हे आम्ही सोशियल थीम जेव्हा आम्ही लक्षात घेऊ, सोशियल थीमच्या अंतरंगाने आम्ही याच्याकडे थोडंसं नीटपणे आकलन करू, तेव्हा हे त्याग आणि समर्पण, इतरांसाठी त्याग आणि समर्पण, समाजासाठी त्याग आणि समर्पण, देशासाठी त्याग आणि समर्पण, इथल्या माणसांच्यासाठी त्याग आणि समर्पण, हे त्याग आणि समर्पण अण्णाभाऊंनी राणोजीच्या माध्यमातून बुद्धाशी सुसंगत असणारं ही तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी मांडलेलं आहे. दुसरं एक याच अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीतलं दुसरं एक उदाहरण मी देऊ इच्छितो, कारण का वेळ कमी आहे, 9ला संपवायचं आहे माझ्यासमोर. तसं खूप काही मुद्दा मला मांडायचे आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा मी सांगू इच्छितो, तो म्हणजे खजिना जो लुटला गेला. फकीरा आणि फकीराच्या बंडकऱ्यांनी जो खजिना लुटला आणि खजिना लुटल्यानंतर त्या खजिन्याची वाटप करण्याची जी पद्धत आहे ती आम्ही त्याच्याकडे नीटपणे डोळसपणे पाहिलं पाहिजे. आम्ही बोलताना म्हणतो सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहोत, सामाजिक चळवळीचे नेते आहोत. आम्ही बऱ्याचदा म्हणतो की सामाजिक चळवळीतले नेते कार्यकर्ते पे बॅक टू सोसायटी अशा पद्धतीने आम्ही नेहमीच बोलत असतो. पण नक्कीच पे बॅक टू सोसायटी हा मुद्दा आमच्या चळवळीमध्ये आम्ही आत्मसात करतो का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न अण्णाभाऊंनी फकीराच्या माध्यमातून समाजामध्ये रुजवलेला आहे की तुम्हाला पे बॅक टू सोसायटी जावं लागतं. खजिना लुटताना फकीरा काय म्हणतो, खजिना लुटण्याच्या संबंधातलं मी काही विवेचन करणार नाही. जेव्हा खजिना लुटला जातो, लुटून जेव्हा बाहेर पडले जातात, तेव्हा फकीरा सांगतोय की दोन समान हिस्से वेगळे काढून ठेवा आणि 2 समान हिस्से वेगळे काढून ठेवा आणि इतरांनी समानपणे वाटप करून घ्या, जिथं समता आहे. म्हणून अण्णाभाऊचं समग्र साहित्य हे समतेचा ध्यास घेणारं, अण्णाभाऊचं समग्र साहित्य समतेची मागणी करणारं, अण्णाभाऊचं समग्र साहित्य इथल्या विषमतावादी जगामध्ये समता निर्माण करू पाहणारं हे तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून इथे 2 समान वाटणीच, 2 समान हिस्से, हे 2 हिस्से कुणासाठी, एक मातंग समाजासाठी आणि वाटेगावच्या महार समाजासाठी. 2 समान हिस्से वेगळे काढा आणि इतर समानपणे वाटप करून घ्या. म्हणजे हे काय आहे? म्हणजे ही कुठली तत्त्वज्ञान आहे? ही नीतिमत्ता कसली आहे? ही नीतिमत्ता अण्णाभाऊंनी समाजामध्ये पेरलेली आहे. कारण का अण्णाभाऊ हे समाज अण्णाभाऊंनी पाहिलेला आहे, अण्णाभाऊंचं जग अण्णाभाऊंनी पाहिलेलं आहे. ज्या जगामध्ये अण्णाभाऊ जगलेले आहेत ते दारिद्र्य माणसांच्या बरोबर, आंधळ्या माणसांच्या बरोबर, खुळ्या माणसांच्या बरोबर, कष्टकरी माणसांच्या बरोबर, भुके कंगालांच्या बरोबर, ह्या सर्व माणसांच्या समवेत अण्णाभाऊ राहिलेले आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊला हे समजलेलं आहे की आम्हाला की पे बॅक टू सोसायटी जावं लागतं. आणि म्हणून सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक समता, आणि हा सामाजिक बांधिलकीचा आणि सामाजिक समतेचा जो विचारधारा आहे, तो विचार अण्णाभाऊंनी फकीराच्या ह्या प्रसंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा प्रसंग आहे, तो प्रसंग खूप विदारक असा आहे. कारण का वाटेगावावरती प्रचंड मोठं नैसर्गिक दुष्काळ निर्माण झाला. त्या दुष्काळामध्ये शेकडो माणसं मरायला लागले, गाव बेचिराग व्हायला लागला, मांगोडा मारोडा बेचिराग व्हायला लागला. आणि अशा अवस्थेमध्ये मांगोडा मारोड्यातली माणसं आली आणि म्हणाले की आता फकीरा करायचं काय, आता एवढे माणसं धरणीला पडलेली आहेत. तेव्हा फकीरा मांगोडा मारोड्यातल्या लोकांना म्हणाला की उद्यापर्यंत ह्यांना पाणी पाजून जगवा,
उद्यापर्यंत पाणी पाजून कसं करून जगवा, उद्या मी इथं धान्याचं कोठार आणून उभा करतो, धान्य आणून ठेवतो. आणि म्हणून फकीरांनी आपल्या साथीदारांच्या समवेत, सावळा असेल, ह्या सगळ्याच साथीदारांच्या समवेमध्ये त्यांनी गोदाम लुटलं, मटकऱ्यांचं गोदाम लुटलं. आता मोटकऱ्याचं गोदाम लुटत असतानाचा प्रसंग आम्ही थोडंसं विचार करू की ह्या बारीक सारीक गोष्टीमध्ये अण्णाभाऊंनी तत्त्वज्ञानाची निर्मिती केलेली आहे. अण्णाभाऊंनी समाजाला शिकवलेलं आहे, अण्णाभाऊंनी समाजाला दिशादर्शन दिलेलं आहे, अण्णाभाऊंनी समाजाला काही संदेश दिलेला आहे. आणि तो संदेश आम्ही नीटपणे समजून घेतला पाहिजे. जेव्हा त्या मटकऱ्यांच्या वाड्यामध्ये फकीरा आणि फकीराची फौज जाते, तेव्हा एका दाराच्या समोर तो मटकरी उभा टाकतो, तो कुलकर्णी मटकरी उभा टाकतो, कुलकर्णी उभा टाकतो. आणि मग शंका येते फकीराला की बा हा का उभा टाकला. आणि मग त्याला बाजूला सारून त्या दारावर लाथ मारतो फकीरा. तेव्हा त्या कुलकर्ण्यांची बायको हातामध्ये पदर घेऊन, पदर पसरून म्हणत असते, फकीरा तुला काय लुटायचं लुटून घेऊन जा, पण ह्या घरामध्ये येऊ नकोस. का लुटायचं लुटून घेऊन जा, पण ह्या घरामध्ये येऊ नकोस, कारण का ह्या घरामध्ये माझ्या 2 जवान लेकी आहेत. तेव्हा फकीरा काय म्हणतो की माय तुम्हाला आम्ही ओरबडायला आलेलो नाही, माय तुम्हाला आम्ही ओरबडायला आलेलो नाही. इज्जत घेतल्याने किंवा इज्जत खाल्याने पोट भरत नसते, इज्जत लुटल्याने इज्जत खाल्याने पोट भरत नसते. हे नैतिकतेचं मूर्तिमंत उदाहरण, ही नैतिकता, हे नैतिकतेचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी आपल्या फकीराच्या या छोट्याशा प्रसंगामधनं समाजामध्ये रुजवलं आहे, समाजामध्ये दिशादर्शन केलेलं आहे. कारण अण्णाभाऊ हे सगळं फकीरा जेव्हा ते धान्य लुटतो, घेऊन येतो, आणि त्याची वाटप करतानाची जी पद्धत आहे की प्रत्येक दारावर एक धान्याचं पोतं, मग मारोडा असेल, मांगोडा असेल, त्या पलीकडे कोळीवाडा असेल, अशा सगळ्या दारांच्या वरती एक पोतं फकीरा धान्याचं पोतं ठेवतो. आणि पुन्हा इथं सामाजिक न्याय आणि समतेची भाषा अण्णाभाऊंनी समाजामध्ये रुजवलेली आहे. आणि मग काही धान्य उरतं तेव्हा फकीरा म्हणतो की सगळ्यांना समान एक दाना समान वाटण झालं पाहिजे, एक दाना समान वाटप झालं पाहिजे, कारण एक दाना एक माणूस जगवील. म्हणजे ही सामाजिक न्यायाची भाषा अण्णाभाऊ फकीराच्या माध्यमातनं देतात. आणि मग हे सामाजिक न्याय भारतीय स्वातंत्र्यानंतर आज तरी समाजामध्ये आहे का? वंचित हे वंचित आहेत, धनदांडगे हे धनदांडगे होत आहेत, आणि वंचित हे अधिक वंचित होत आहेत. आणि म्हणून हे सामाजिक न्याय आणि ही सामाजिक न्याय भारतीय राज्यघटनेमध्ये दर्जाची समानता आणि सामाजिक न्यायाची समानता हे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला लिहून ठेवलं. हे कदाचित अण्णाभाऊंनी वाचले असेल नसेल मला माहीत नाही, पण ही सामाजिक न्यायाची संकल्पना, हे सामाजिक न्यायाचं तत्त्वज्ञान आणि हे सामाजिक न्यायाचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी फकीराच्या माध्यमातनं आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्या पलीकडे जाता मला एक थोडंसं अण्णाभाऊंच्या ह्या फकीराच्या ह्या दुष्काळाच्या निमित्ताने मी थोडंसं चिंतन केलं. जेव्हा केव्हा चिंतन करत असताना आणि इतरस्त काही लेखन वाचत असताना मला अण्णाभाऊंचा फकीरा आणि इतर लेखनाच्या संबंधानं काही मला इथे विवेचन करणं आवश्यक वाटतं मित्रांनो. कारण का इथे शेकडो माणसं दुष्काळामुळे आणि रोगराईमुळे कुत्र्याच्या मोतीनं मरायला लागलेत. लहान लेकरं भाकर म्हणून मरायला लागलेत. म्हातारी माणसांनी पाठ धरलेली आहे, ती मरायला लागलेत. म्हणून अण्णाभाऊंचा फकीर रडत बसला का? ही माणसं सगळी मरायला लागलीत, आता मी एकटा काय करू, आमची सगळी मंडळी आम्ही काय करावं असं म्हणून अण्णाभाऊंचा फकीर रडत बसला का? नाही, अण्णाभाऊचा फकीर रडत बसला नाही. अण्णाभाऊचा फकीरा लढलेला आहे, आणि अण्णाभाऊचा फकीरा रडत न बसता लढलेला आहे, आणि तिथल्या सर्व माणसांना त्यांनी जगवलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं अण्णाभाऊ साठेज फकीरा इज मायटी ऑफ द फकीरा. अण्णाभाऊच
साठेज फकीरा इज मायटी ऑफ द फकीरा इज नॉट सारो ऑफ द फकीरा. दुःखाने रडत बसणारा अण्णाभाऊंचा फकीरा नाही, दुःखाने रडत बसणारा अण्णाभाऊंचा फकीरा नाही, तर अण्णाभाऊंचा फकीरा त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रेरणा देणारा, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ऊर्जा निर्माण करणारा एक ऊर्जा स्तोत्र म्हणून अण्णाभाऊ साठेचा फकीरा आहे. म्हणून माझ्यासारखा संशोधक विचारवंत माणूस किंवा संशोधन करणारा माणूस, अण्णाभाऊवर संशोधन करणारा, विज्ञानात संशोधन करणारा माणूस म्हणतो की अण्णाभाऊ साठेज फकीरा इज नॉट सारो ऑफ द फकीरा बट ही इज मायटी ऑफ द फकीरा. ही स्टँड फॉर स्ट्रगल, ही स्टँड अगेन्स्ट टू अनजस्टिस, अन्यायाच्या विरोधात उभा टाकण्यासाठी, स्ट्रगल करण्यासाठी प्रेरणा देणारा, चेतना देणारा, ऊर्जा स्तोत्र देणारा हे अण्णाभाऊंचा फकीर आहे. जेव्हा आम्ही अण्णाभाऊंच्या फकीराच्या संबंधानं जेव्हा आम्ही मॅक्झिम गोर्कींच्याकडे जाऊ किंवा सोव्हिएट लिटरेचरकडे जाऊ, सोव्हिएट लिटरेचर, मी सोव्हिएट लिटरेचर वाचलं. अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संबंधानं जर आम्हाला काही नीटपणे मांडणी किंवा आकलन करायचं असेल तर आम्हाला इतर वाचावं लागतं. आम्ही इतर वाचून काही वेळा आम्हाला आकलन करावं लागतं. जर इतर न वाचता जर आम्ही अण्णाभाऊंना नीटपणे आकलन करू शकत नाही. जेव्हा आम्ही सोव्हिएट लिटरेचर वाचायला लागतो आणि सोव्हिएट लिटरेचरमध्ये जर जी मॅक्झिमम गोर्कीची मदर नावाची कादंबरी जगविख्यात कादंबरी आहे, ती इंग्रजीत होती, नंतर मराठीत आली, एवढी मोठीच्या मोठी कादंबरी आहे. आणि त्या कादंबरीतली मॅक्झिमम गोर्कीची मदर ती काय करते बघा. ज्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सर्व आघाडीचे नेते, कार्यकर्ते यांना जेलमध्ये बंदिस्त केलेलं असतं. सर्व कार्यकर्ते हे काही भूमिगतपणे जगत असतात आणि अशा कालखंडामध्ये कम्युनिस्ट चळवळ संपते की काय, अशा पद्धतीची चिंता मॅक्झिमम गोर्कीची आईला वाटते. आणि मग ही चिंता वाटते की बा कम्युनिस्ट विचारधारा, साम्यवादी विचारधारा, सर्वसामान्य माणसांचे अधिकार संपन्न करणारी विचारधारा, सर्वसामान्य माणसाला समता प्रदान करणारी, न्याय समता प्रदान करणारी विचारधारा ही संपते की काय, अशा पद्धतीचं जेव्हा गोर्कीच्या आईला वाटतं तेव्हा त्या चळवळीचे पॉम्पलेट्स, चळवळीची पत्रकं, कम्युनिस्ट चळवळीची पत्रकं मॅक्झिमम गोर्कीची आई ही भाजीपाल्याच्या पिशवीमध्ये टाकते आणि त्या चळवळीचा प्रचार करते. आणि म्हणून मॅक्झिमम गोर्कीच्या मदरबद्दल आम्ही लिहित असताना किंवा सोव्हिएट लिटरेचरचे काही लेखक लिहित असताना सहज म्हणतात, गोर्कीज मदर इज नॉट सारो ऑफ मदर, सी इज मायटी ऑफ द मदर. गोर्कीज मदर इज नॉट सारो ऑफ मदर बट सी इज मायटी ऑफ द मदर. ती एक शक्ती निर्माण करणारी, शक्ती प्रदान करणारी आई आहे, रडत बसणारी आई नाही. आणि म्हणून अशा अन्वयार्थाने अण्णाभाऊंच्या फकीराकडे, अण्णाभाऊंच्या तत्त्वज्ञानाकडे, अण्णाभाऊंच्या फकीरामधील तत्त्वज्ञानाकडे आम्हाला पाहावं लागतं. कारण का अण्णाभाऊंचं फकीरा जर पुन्हा पुन्हा वाचली की नवं तत्त्वज्ञान निर्माण होत असते. अण्णाभाऊंच्या ह्या फकीरा कादंबरीमध्ये बंधुता आहे, द्वेष मत्सर नाही. आणि मग बंधुता आहे, समता आहे, स्वातंत्र्य आहे, सामाजिक न्याय आहे. इथे नैतिकतेचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी समाजामध्ये रुजवलेलं आहे. इथं लढण्याचे तत्त्वज्ञान म्हणजे संघर्षाचं आणि लढ्याचं आणि संघर्षाचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊंच्या फकीराने दिलेलं आहे. जे लढ्याचं संघर्षाचं तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी दिलं, लढ्याचं समतेचं तत्त्वज्ञान, सत्यवर्तनाचं, न्यायाचं तत्त्वज्ञान महात्मा फुलेंनी दिलं. आणि म्हणून महात्मा फुलेंचा आणि बाबासाहेबांचा जाणीवपूर्वक केलेला उल्लेख, हे जाणीवपूर्वक केलेली कृती, ते सत्यशोधकी आणि सत्यवर्तनी विचारधारेशी आहे. आणि म्हणून पे बॅक टू सोसायटी, फकीरा पे बॅक टू सोसायटी म्हणतो, 2 समान हिस्से समाजासाठी ठेवा. म्हणजे हा आदेश म्हणजे महात्मा फुलेंनी दिलेला आदेश आहे. हा आदेश डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आदेश आहे. आणि म्हणून ह्या विचार परंपरेचे अण्णाभाऊ आहेत. फुले, बाबासाहेब ह्या विचार परंपरेतून, हे सत्यवर्तनाच्या आणि शोधकाच्या परंपरेतून अण्णाभाऊ हे पुढे आलेले आहेत. अण्णाभाऊंचं दुसरं तत्त्वज्ञान मला मांडतो आहे, कारण का डिटेल्स मांडणं इथं शक्य होणार नाही, कारण का वेळेचा विचार करावा लागेल. की एक महत्त्वाचं तत्त्वज्ञान मी इथं मांडतो की जाती अंताचं तत्त्वज्ञान. बघा, अण्णाभाऊंची माणसे जात मानत नाहीत, मी मगाशी म्हणालो. अण्णाभाऊंनीही जात मांडली नाही हेही म्हणालो, कारण अण्णाभाऊ ज्या चळवळीमध्ये पहिल्यांदा चळवळीमध्ये सक्रिय झाले, ती चळवळ क्रांतिशील नाना पाटलांची चळवळ होती. ती भारतीय स्वातंत्र्याची होती, ती आम जनतेची चळवळ होती, भारतीय स्वातंत्र्याची होती, ती जातीय चळवळ नव्हती. त्यानंतर त्या चळवळीतून जी प्रेरणा अण्णाभाऊने घेतल्या,
गावगाड्यातनं जे अण्णाभाऊनं प्रेरणा घेतल्या, ज्या परिसरातनं अण्णाभाऊनं राजर्षी शाहू, महात्मा फुले, शिवराय, संभाजी महाराज ह्या सगळ्या विचारधारा ज्या परिसरामध्ये पेरल्या गेलेल्या आहेत, मग ते कर्मवीर भाऊराव पाटलाची विचारधारा, महात्मा फुलेंची सत्यशोधक विचारधारा, ही सगळी विचारधारा जेव्हा घेऊन अण्णाभाऊ मुंबईत गेले, तेव्हा अण्णाभाऊ सर्वसमावेशक कामगार चळवळीमध्ये ते जॉईन झालेले आहेत. कामगार चळवळ, ज्या कामगार चळवळीमध्ये सर्व जाती धर्माचे, पंथाचे, वैश्विक कामगार माणसं आहेत, जागतिक लेवलचे, लिंगभेदाच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, पंथाच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे आणि वंशाच्या पलीकडे ही असणारी कष्ट करणारी माणसं ही कामगार आहेत. म्हणून कामगाराच्या चळवळीशी अण्णाभाऊ हे पहिल्यांदा जोडले गेलेले आहेत. म्हणून अण्णाभाऊनी आयुष्यात जात मांडली नाही आणि म्हणून अण्णाभाऊंची कृतीच ही जाती अंताची आहे. आणि जेव्हा जाती अंतक विचार जो मांडतो तो सत्यशोधकी असतो. महात्मा फुलेंनी जातीअंतक विचार मांडला आहे, बाबासाहेबांनी जातीअंतक विचार मांडला आहे. जातीअंतक विचार मानतो तो सत्यशोधकी असतो. आणि म्हणून अण्णाभाऊंनी आणि अण्णाभाऊंची माणसं जे जात मानत नाहीत, माणूस म्हणून माणसावर निखळपणे ते प्रेम करतात आणि माणूस म्हणून माणसावर निखळ प्रेम करणारे अण्णाभाऊंची माणसं ही त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीमध्ये, प्रत्येक साहित्यकृतीच्या प्रत्येक पानापानावरती तुम्हाला दिसतील. मग अण्णाभाऊंची फकीरा घ्या, तिथं जात नाही, गावगाडा आहे, जात मच्छर नाही. अण्णाभाऊंची आवडी घ्या, आंतरजातीय विवाह आहे आणि आंतरजातीय विवाह आणि हा क्रांतिकारी आंतरजातीय विवाह आणि त्यातून निर्माण झालेली ती आवडी आहे. बरबद्या कंजारी घ्या, ज्या बरबद्या कंजारी हा कंजार भट समाजाचा पोरगा माणूस, त्याची ती लिली, तिचा आंतरजातीय विवाह होतो, तिचा आंतरजातीय आणि पुनर्विवाह होतो. अगोदर त्या बारबंद्या कंजारीच्या लिलीचं लग्न एकाशी ठरलेलं असतं आणि तो मरतो आणि मग ती बारबंद्या कंजारीची लिली आहे ती शैल्याबरोबर पळून जाते, इतराबरोबर पळून जाते आणि लग्न करून घेते. म्हणजे पुनर्विवाह महात्मा फुलेंनी पुनर्विवाह घडवलेत. ह्या देशामध्ये पहिल्यांदा महात्मा फुलेंनी पुनर्विवाह घडवलेत. अण्णाभाऊंनी हे सगळं लिखाण, हे सगळं बरबंद्या कंजारी ही जी काही कादंबरी आहे, ह्या सगळ्या कादंबरी अण्णाभाऊंनी हे 1946च्या पूर्वी लिखाण 1946च्या दरम्यान केलेलं आहे. आणि म्हणून हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की बरबंद्या कंजारीमधला आंतरजातीय विवाह आहे म्हणजे जातीय अंत आहे, पुनर्विवाह आहे म्हणजे महात्मा फुलेंच्या पुनर्विवाहाची विचारधारा अण्णाभाऊंनी रुजवलेली आहे. संघर्ष नावाची आम्ही संघर्ष नावाची जर कादंबरी आम्ही पाहिली तर संघर्ष कादंबरीमधील सुलभा हा मराठा समाजाची मुलगी आहे. तिचं लग्न होतं आणि लग्न तिचं होतं, पण लग्न कुणाशी होतं? एका व्याभिचारी माणसाशी लग्न होतं, एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याशी लग्न होतं. आणि का व्याभिचारी आणि भ्रष्टाचारी, दिवस रात्र बाहेर राहणाऱ्या आणि पिऊन राहणाऱ्या, रात्र बाहेर जगणाऱ्या अशा व्याभिचारी माणसाचं लग्न होतं. म्हणून सुलभा नियमानुसार, कायद्यानुसार तिची सोडचिठ्ठी देते आणि सुलभा नंतर उमाबरोबर लग्न करते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजे. म्हणजे सुलभाचं पुनर्विवाह होतो. खरं तर मराठा समाजामध्ये जे पारंपरिक समाज, स्वतःला घरंदाज समाज म्हणून समजतोय, अशा समाजामध्ये सुद्धा ही परंपरा रुजली पाहिजे आणि ही परंपरा महात्मा फुलेंनी ह्या देशामध्ये रुजवली. म्हणून अण्णाभाऊ साहित्याच्या माध्यमातून हे रुजवतात. त्यानंतर चित्रा कादंबरी आम्ही पाहू. चित्रा कादंबरीमध्ये असणारा चित्राचं लग्न हे शेवटी एक कामगार नेता असणारा जयाबरोबर होतं. तो जया तिच्या जातीचा नसतो. चित्रा ते आपल्या बहिणीचं सोनाचं घर सोडून पळून जाते आणि सोनाचं घर सोडून पळून जाऊन स्वतः कामगार म्हणून काम करते आणि स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगते आणि तिचं जयाबरोबर लग्न करून घेते. आणि मग जयाबरोबर लग्न करून घेते. जया हा कामगार नेता आहे आणि कामगार नेत्याशी लग्न करून घेते. म्हणजे कामगार सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानाशी आणि आत्मसन्मानाशी निर्माण झालेली चळवळ आहे. त्या चळवळीचं नातं सांगणारी ती चित्रा आणि त्याची जया ही आंतरजातीय विवाह हे अण्णाभाऊंचा जाती अंतक हा लढा आहे. अण्णाभाऊंनी स्वतः आंतरजातीय विवाह केला हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊंनी जयवंताबाई ह्या कामगार महिला कार्यकर्त्यांच्या बरोबर हे अण्णाभाऊंनी लग्न केलेलं आहे. अण्णाभाऊंच्यामध्ये प्रचंड मोठा हा ब्रॉडनेस आहे जो महात्मा फुलेंच्यामध्ये होता.
जयवंताबाईशी लग्न करताना जयवंताबाईच्या अगोदरच्या असणाऱ्या 2 कन्यासहित अण्णाभाऊंनी जयवंताबाईला स्वीकारलं. हे त्या कालखंडातलं आश्चर्य आहे, त्या कालखंडातली ती क्रांती आहे. महात्मा फुलेंनी काशी नावाच्या ब्राह्मणबाईला, विधवाबाईचा पाय चुकल्यामुळे तिचं बाळंतपण करतात महात्मा फुले आपल्या घरी, आणि त्या काशीबाईचा यशवंत महात्मा फुले दत्तक घेतात, जे डॉक्टर यशवंत ज्योतिराव फुले. म्हणजे ही परंपरा आहे. आणि ही परंपरा आम्हाला अण्णाभाऊंनी हे सर्व हे आवे सहजपणे नाही आहे की जयवंताबाईला स्वीकारणे आणि जयवंताबाईबरोबर असणाऱ्या त्या मुलींना त्या कालखंडामध्ये स्वीकारणे. जो कालखंड, तो कालखंड 50च्या कालखंड आहे, 1950च्या दरम्यानचा हा कालखंड आहे. म्हणजे अण्णाभाऊ जेव्हा मुंबईत गेले त्यानंतर 42, 45, 46 ह्या दरम्यानचा तो कालखंड आहे. आणि मग अण्णाभाऊंच्यामध्ये असणारा हा प्रचंड ब्रॉडनेस, की समाजाला स्वीकारण्याची जी कुवत आहे, म्हणजे गुणदोषासहित स्वीकारणे, त्या माणसाला स्वीकारणे. आणि म्हणून जयवंताबाईशी अण्णाभाऊंनी आंतरजाती विवाह केला. आणि नुसता आंतरजातीच विवाह केला नाही, तर त्या अगोदरच्या असणाऱ्या त्याच्या 2 मुली, त्या मुलीसहित अण्णाभाऊने स्वीकारलं. हा प्रचंड मोठ्या मनाचा, त्यागी आणि समर्पक असा विचार अण्णाभाऊंनी स्वतः कृतीतून समाजामध्ये पेरलेला आहे. आणि जो विचार या देशामध्ये महात्मा बसवेश्वरांनी पेरला. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी स्वतःच्या बहिणीचं लग्न आंतरजातीय केलं. महात्मा फुलेंनी अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले स्वतःच्या घरी. बाबासाहेबांनी स्वतःचं आंतरजातीय लग्न केलं. हे जाती अंताचं ही तत्त्वज्ञान, हे जाती अंतक तत्त्वज्ञानाचा वारसा. आणि ह्या वारसा सांगणाऱ्या ह्या महात्मा बसवेश्वराशी, महात्मा फुलेशी, बाबासाहेबांशी वारसा सांगणाऱ्या जातकुळीचं तत्त्वज्ञान म्हणजे अण्णाभाऊंचं जाती अंताचं तत्त्वज्ञान आहे. ह्याच्याबद्दल आणखी अनेक मांडता येतं. अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्या जाती अंताच्या संबंधानं मांडता येतात. मग ते तुम्हाला सापळ्याकडं जाता येतं, त्यानंतर उपकाराची परतफेडकडं जाता येतं, की अशा वेगवेगळ्या जाती अंताच्या तत्त्वज्ञान आहे. त्यानंतर वळण कथेकडे जाता येतं. पण त्या संबंधानं मी थोडंसं जाणार नाही. मला अण्णाभाऊंच्या खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती की जी थेअरी आहे, ज्याला आम्ही थेअरी ऑफ दी चेंज म्हणू किंवा फिलॉसॉफी ऑफ द चेंज असं म्हटलं जातं, म्हणजे परिवर्तनाचा सिद्धांत. परिवर्तन दॅट मीन्स द चेंज म्हणजे बदल झाला पाहिजे. मग बदल झाला पाहिजे. अण्णाभाऊ कधी म्हणाले बदल झाला पाहिजे? अण्णाभाऊ 1942 म्हणाले बदल झाला पाहिजे. अण्णाभाऊंनी जे कामगार गीत लिहिलं, अनेक गीतामध्ये अण्णाभाऊ बदल दुनिया सारी, बदल रे दुनिया सारी, ही दुमदुमली ललकार, एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, हे अण्णाभाऊ 1942ला म्हणाले. अण्णाभाऊ 1942ला म्हणाले. पुन्हा अण्णाभाऊ 1946ला त्यांचा देशभक्त घोटाळा या लोकनाट्यात जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, हे क्रांतिगीत त्यांनी गायलेलं आहे. कारण का ह्या गीताच्या संबंधानं समाज मनामध्ये अर्धवट नॉलेज सांगितलं जातं. अर्धवट नॉलेज, चुकीचं सांगितलं जातं असं म्हणत नाही, अर्धवट सांगितलं जातं. आणि म्हणून चेंज म्हणजे परिवर्तन, ज्याला आम्ही मराठीमध्ये अमूलाग्र बदल असं म्हणतो. आणि चेंजचं तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ द चेंज, आणि मग चेंजचा सिद्धांतातनं निर्माण होणारे तत्त्वज्ञान, असे तत्त्वज्ञानाचे अनेक उदाहरणं आहेत. सापळ्यामधला हरिबा असेल, त्याच्यामधला पाटील असेल, ह्या दोघांच्यामध्ये जे शेवटचा जो संवाद आहे, तो शेवटचा संवाद खूप महत्त्वाचा आहे. कारण का पाटील म्हणतो हरिबाला, आता आपण माणसावानी जगू, माणसावानी राहू, गावाला मारोड्याशिवाय गाव पण नाही, आणि मारोड्याला गावाशिवाय मारोड्याचं गाव पण नाही. आणि म्हणून आपण एकमेकाला माणसावनी माणसासारखं जगू. म्हणून माणसासारखं जगणे हा गावातल्या पारंपरिक विषमतेमध्ये झालेला हा चेंज आहे. हा चेंज अण्णाभाऊंनी इथं अधोरेखित केलेला आहे. चिमा म्हातारीमध्ये झालेला चेंज असेल, वयाच्या 75व्या वर्षी ती म्हातारी मटण खायचं सोडून देते, शेत विकते, त्यातले 1000 रुपये घेते, 1000 रुपये गावातल्या कार्यकर्त्याला देते की मुलाबाळांना वाटा, चळवळीवर वाटा, बाबासाहेबांच्या चळवळीवर खर्च करा. आणि त्या गुंडू मास्तरला 500 रुपये देते, माझं बरं वाईट काही झालं तर ते माझं दिवस घाला.
अशा पद्धतीची चेंज, अशा पद्धती म्हणजे 75 वर्षानंतर सुद्धा माणसांच्यामध्ये बदल होऊ शकतो, चेंज होऊ शकतो, हे अण्णाभाऊ या वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून सांगतात. आणि मग इतकंच नाही तर अण्णाभाऊ बदलारे दुनिया सारी दुमदुमली ललकार आणि एकजुटीचा नेता झाला कामगार तयार. म्हणजे इथली दुनिया मला बदलायची आहे. मग ही दुनिया मला बदलायची आहे, जी दुनिया, जी जग अन्यायी आहे, विषमतावादी आहे, प्रचंड कुरूप आहे, इथल्या सर्वसामान्य माणसांना भुके कंगाल ठेवणारा आहे, इथल्या सर्वसामान्य माणसांचा अन्याय, माणसावरती अन्याय करणारं हे जग आहे, भुके कंगालाचं आहे आणि भटक्यांचं फाटक्यांचं अशा असंख्य माणसांचं जग आहे. आणि त्या जगातले अण्णाभाऊ आहेत. आणि म्हणून हे अण्णाभाऊला हे जग बदलायचं आहे. मग अण्णाभाऊला जग बदलायचं तर कशा पद्धतीनं अण्णाभाऊला जग बदलायचं? नवं जग निर्माण करायचं आहे, नवा विचार निर्माण करायचा आहे, नवा माणूस निर्माण करायचा आहे, नवी संस्कृती निर्माण करायचा आहे, नवा देश, नवी संस्कृती, नवा माणूस निर्माण करायचा आहे. आणि ते जे निर्माण करायचं असेल त्यासाठीच अण्णाभाऊंनी जग बदललं घालून गाव सांगून गेले मला भीमराव हे क्रांतिगीत लिहिलेलं आहे. ह्या क्रांतिगीत आम्ही नीटपणे त्या क्रांतिगीताचं आकलन केलं पाहिजे. आम्ही नीटपणे आकलन करत नाही, नीटपणे त्याची मांडणी समाजामध्ये केली जात नाही असा माझा आक्षेप आहे. तो आक्षेप काही लोक मान्य करतील न करतील तो भाग त्यांचा. कारण का जग बदललं घालून गाव सांगून गेले भीमराव, जग बदललं घालून गाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात, कुठलं चिखल आहे? गुलामगिरीचं आहे. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत प्रचंड ताकदवान असणारा हत्ती, प्रचंड ताकदवान असणारं शस्त्र, ज्याला आम्ही ऐरावत असं म्हणतो. म्हणजे या गुलामगिरीच्या या चिखलामध्ये प्रचंड ताकद असणारा, हत्तीचं बळ असणारा ऐरावत का ऋतून बसलेला आहे याचं विवेचन अण्णाभाऊ करतात. हा प्रश्न अण्णाभाऊ इथल्या जगाला विचारतात, इथल्या सर्वसामान्य माणसाला समजून सांगतात. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेर. अंग झाडून निघ बाहेर, आवेशानं निघ, नव्या ऊर्जा घेऊन निघ, नवी चेतना घेऊन निघ, बाहेर निघ. नवी क्रांती करायची आहे, नवा माणूस, नवा देश, नवी संस्कृती निर्माण करायचं आहे. म्हणून आवेशानं निघ बाहेरी, घे बिनीवरती घाव. घाव घ्यायचा आहे. धन्वंतानी अखंड पिळले. धन्वंत इथला वर्गवाद बघा, धन्वंत इथली भांडवलदारी, इथली शेटजी, इथली जमीनदारी, इथली वसाहतदार. धन्वंतानी अखंड पिळले म्हणजे इथला वर्गवाद आहे. धर्मांधानी तसेच छळले. धर्मांध इथं जातीवाद आहे, धर्मांध इथं धर्म आहे, इथं देवदेवता आहेत, म्हणजे इथला आमचा धर्म आहे. धर्मांधानी आम्हाला पुन्हा छळलेलं आहे, म्हणजे इथं आम्हाला भांडवलदारांनी आम्हाला पिळलेलं आहे, भांडवलदारांनी आम्हाला छळलेलं आहे. आणि इथल्या धर्मांधानी, जातीवाद्यांनी, वर्णवादी व्यवस्थेच्या ठेकेदारांनी आम्हाला पिळलेलं आहे. मगरीने जणू मानी गिळले, चोर झाले साव. कोण झाले साव? चोर झाले. या देशातले जे धनदांडगे चोर आहेत, जे दातदांडगे चोर आहेत, जातीच्या आणि धनाच्या नावावरती इथं सर्वसामान्य माणसावरती अन्याय करणारे, छळणारे, हे मात्र चोर असून सुद्धा हे साव झालेले आहेत. अशा पद्धतीचे अण्णाभाऊ म्हणतात. ठरवून आम्हा हीन कलंकित. बघा, आम्हाला काय ठरवलं त्यांनी? आम्हाला हीन ठरवलं आहे, आम्हाला कलंकित ठरवलं आहे, आम्हाला हीन की ठरवलं आहे, कलंकित ठरवलं आहे. जन्मून जन्मी करुण अंकित म्हणजे आम्हाला गुलाम बनवलं आहे. गेल्या हजारो वर्षापासून आम्हाला अंकित केलेलं आहे. म्हणजे ही पेशवाई आम्ही लक्षात घ्यावी. या देशातला इतिहास, 5000 वर्षापूर्वीचा इतिहास जेव्हा आम्ही विचारात करतो, बुद्धाच्या नंतरचा, बुद्धाच्या 400 वर्षानंतर या देशामध्ये मनुस्मृती आली आणि त्या मनुस्मृतीचा इतिहास जेव्हा आम्ही विचार करू, तर आम्हाला जन्मोन जन्मी करुण अंकित, आम्हाला हीनकलंकित लेखलं आहे, आम्हाला गुलाम बनवलं आहे. जिने लादुनी वर अपमानित, मग अपमानित काम करायला लावलं. मग जनावरं, मेलेले जनावरं ओढणे असेल, गावातलं झाडझूड करणे असेल, गावातल्या प्रत्येक गावगाड्यातलं काम करणं असेल, जातनिहाय काम करणं असेल, भंग्यानी विस्टा उचलणे हे काम असेल. म्हणजे हे सगळं
आमच्यावरती अवमानित जीवन लादलेलं आहे. आणि मग कसं अवमानित जीवन लादलेलं आहे की आमचा भेद करून, निर्मून हा भेदभाव, तू ह्या जातीचा, तू ह्या जातीचा, तू ह्या जातीचा, असा भेदभाव करून आमच्यावरती हे अवमानित जीवन लादलेलं आहे आणि भेदभाव हा आमच्यामध्ये केलेला आहे. मग अण्णाभाऊ काय म्हणतात, इथं वर्गवाद आहे, इथं वर्णवाद आहे, इथं वर्गवाद आहे, इथं वर्णवाद आहे. आणि मग वर्गवाद आणि वर्णवादाच्या बलिष्ठ चौकटीतून जर आम्हाला नीटपणे बाहेर पडायचं असेल, अण्णाभाऊ संदेश देतात. काय संदेश देतात? एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती, नव महाराष्ट्र निर्मूळ जगती, करी प्रकट नीज गाव, नवीन गाव. मी जे मगाशी म्हणालो, नवी संस्कृती, नवं गाव, नवा देश, नवा माणूस. आणि मग म्हणजे वर्गवादाच्या आणि वर्णवादाच्या पिळवणुकीच्या चौकटीमध्ये पिळला गेलेला जो माणूस आहे, तो माणूस कामगार माणूस आहे, तो माणूस सर्वसामान्य उपेक्षित माणूस आहे, तो अल्पसंख्याक माणूस आहे, तो मजूर माणूस आहे, तो शेतकरी माणूस आहे. म्हणजे पिळवणुकीच्या चौकटीमध्ये वर्गवादाची आणि वर्णवादाची ह्या बलिष्ठ चौकटी आणि ह्या दोन्ही बलिष्ठ चौकटीमध्ये पिळवणुकीच्या चौकटीमध्ये पिळला गेलेला माणूस हा अण्णाभाऊंचा माणूस आहे. आणि म्हणून समांतरपणे, इट इज पॅरलली, सायमल्टेनियसली, इकडी, म्हणजे हे वर्णवादाची चौकट आम्हाला इथं खिळखिळी करावी लागणार आहे, वर्गवादाची चौकट आम्हाला खिळखिळी करावं लागणार आहे. आणि वर्गवादाची आणि वर्णवादाची चौकट खिळखिळी केल्याशिवाय आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही समाजवाद या देशामध्ये निर्माण करता येणार नाही. आणि मग इथं वर्गवाद जर उद्ध्वस्त करायचा असेल तर आम्हाला कार्ल मार्क्सला सोबत घ्यावं लागणार आहे, महात्मा फुलेला सोबत घ्यावं लागणार आहे. आणि इथला वर्णवाद जर आम्हाला उद्ध्वस्त करायचा असेल तर आम्हाला बाबासाहेबांना सोबत घ्यावा लागणार आहे. कारण का, वर्णवादाच्या आणि वर्गवादाच्या पिळवणुकीच्या चौकटीमध्ये पिळला गेलेला माणूस, पिळवणूक हा शब्द मार्क्सनी वापरलेला आहे. कारण का, मार्क्सनी पिळवणूक हा शब्द वापरला आणि पिळवणूक ह्या शब्दातनं काय निर्माण होतं तर दुःख निर्माण होतं. आणि हे दुःख बुद्धांनी माणसाचं दुःख पहिल्यांदा शोधलेलं आहे. माणसाच्या दुःखावरती बुद्धांनी विचार केलेला आहे. मग बुद्ध माणसाच्या दुःखावरती विचार करतो आणि मार्क्स मात्र माणसाच्या पिळवणुकीवर विचार करतो. पिळवणुकीतून निर्माण काय होतं असेल तर दुःख निर्माण होतं. हा विचार अण्णाभाऊंनी ह्या क्रांतिगीतातनं मांडलेला आहे. आणि म्हणून समांतरपणे इथं वर्गवाद उद्ध्वस्त करायचा असेल तर कार्ल मार्क्सला मला सोबत घ्यावं लागणार आहे. इथला वर्णवाद मला उद्ध्वस्त करायचा असेल तर बाबासाहेबाला मला सोबत घ्यावं लागणार आहे. आणि बाबासाहेबाला आणि कार्ल मार्क्सला सोबत घेतल्याशिवाय, इथलं वर्गवाद आणि वर्णवाद उद्ध्वस्त केल्याशिवाय इथं लोकशाही समाजवाद, त्याला आम्ही फेडरल सेक्युलरिझम असं म्हणतो, की हे निर्माण होऊ शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की लोकशाही समाजवाद इथं निर्माण व्हावा. आणि जर निर्माण व्हायचा असेल तर वर्गवाद आणि वर्णवाद ह्या दोन्ही चौकटी समांतरपणे उद्ध्वस्त केल्या पाहिजे. हा खूप महत्त्वाचा चेंज अण्णाभाऊंनी ह्या गीताच्या माध्यमातून रेखाटलेलं आहे. ह्या गीताच्या संबंधानं अधिक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करतात की अण्णाभाऊंनी हे गीत बाबासाहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं लिहिलं वगैरे वगैरे वगैरे. पण गोष्ट लक्षात घ्या की 1946ला देशभक्त घोटाळे या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊंनी जग बदललं घालून गाव सांगून गेले भीमराव हे गीत लिहिलेलं आहे. मला इथं फक्त 10 मिनटं मी घेऊ इच्छितो. जर मंडळी उपस्थित असतील आणि त्यांची इच्छा असेल तर 10 मिनटं मी घेऊ इच्छितो. कारण का, अण्णाभाऊ साठेंचा दुसरा एक महत्त्वाचा सिद्धांत मला मांडणीनं अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं वाटतं. ज्या सिद्धांतामध्ये महात्मा फुले आहेत, ज्या सिद्धांतामध्ये बाबासाहेब आहेत, ज्या सिद्धांतामध्ये मार्क्स गॉर्की आहेत, म्हणजे फुले बाबासाहेब मार्क्स गॉर्की, फुले बाबासाहेब मार्क्स गॉर्की, कोणी म्हणेल मार्क्स गॉर्की फुले बाबासाहेब, हा नवा सिद्धांत अण्णाभाऊंचा सिद्धांत आहे. कारण का, अण्णाभाऊंच्याकडे जर आम्ही नीटपणे अण्णाभाऊंच्या साहित्याचं आकलन केलं तर आम्हाला बघा, अण्णाभाऊ काय म्हणतात, मला सामान्य माणसं आवडतात. ही सामान्य माणसं कोणा जातीचे आहेत का? नाही. धर्माचे आहेत का? नाही. म्हणजे जातीचं धर्माचं, जातीचं, पंथाचं, देशाचं, लिंगाचं आवर्त फोडून अण्णाभाऊ मला सामान्य माणसं आवडतात असं म्हणतात. मला सामान्य माणसं आवडतात कारण ते स्वतः जगतात आणि इतरांना जगवतात. म्हणजे जगण्याची आणि जगवण्याचं सूत्रकार हे कोण आहे? हे सामान्य माणूस आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की या जगाची पुनर्रचना करणारा हा कामगार माणूस आहे. जगाचा शिल्पकार हा कामगार माणूस आहे. जगामध्ये सौंदर्य आणि ऐश्वर्य निर्माण करणारा हे कामगार माणूस आहे. आणि म्हणून ह्या भारताची जागतिक
भारताची किंवा जगाची आर्थिक नियोजन करत असताना ह्या कामगार माणसाला वगळून भारतीय अर्थकारण तुम्हाला सांगता येणार नाही, समजून देता येणार नाही. जागतिक अर्थकारणही तुम्हाला समजून देता येणार नाही. कारण का ही सर्वसामान्य माणसं ह्या जगाची शिल्पकार आहेत. आणि म्हणून मला सामान्य माणसं आवडतात, कारण ते स्वतः जगतात आणि इतरांना जगवतात. हे अण्णाभाऊ म्हणतात. अण्णाभाऊंचं जग कसलं आहे? कामगारांचं आहे, अस्पृश्य माणसाचे आहे, भुके कंगालांचं आहे. अण्णाभाऊंचं जग, अण्णाभाऊंनी कुठल्या माणसाला झिडकारलं नाही. बघा, अण्णाभाऊंनी कुण्या माणसाला नाकारलं नाही, ते कसले असोत. अण्णाभाऊंनी कधी कुठल्या माणसाला झिडकारलं नाही. तो भिकारी असेल, आंधळा असेल, पांगळा असेल, लंगडा असेल, सर्वांना अण्णाभाऊंनी स्वीकारलं. जात मांडली नाही, धर्म मांडला नाही, पंथ मांडला नाही, देश मांडला नाही, वंश मांडला नाही. म्हणजे वैश्विक विचारधारा, मानवाच्या संबंधातली वैश्विक कळवळ हे अण्णाभाऊंनी स्वीकारले. आणि ही सगळी माणसं जगण्यासाठी धडपड करणारी माणसं आहेत, संघर्ष करणारी माणसं आहेत, कष्ट करणारी माणसं आहेत. म्हणून अण्णाभाऊंनी ही कामगार माणसं अण्णाभाऊंनी स्वीकारलेली आहे. मग कंपनीत काम करणारा कामगार नसतो, शेतमजूर, अस्पृश्य, कष्टकरी हा सगळा कामगारच असतो. आणि म्हणून मला एक गोष्ट तर महत्त्वाची सांगावीशी वाटते की आम्ही ह्या गोष्टीकडे कदाचित लक्ष दिलं नाही की ज्यांच्यासाठी फुलेंचं तत्त्वज्ञान निर्माण झालं, फुलेनं समग्र तत्त्वज्ञान निर्माण केलं आपल्या आयुष्यामध्ये, ज्यांच्यासाठी फुलेचं तत्त्वज्ञान निर्माण झालं ते शेतकरी, ते शेतमजूर, ते अस्पृश्य आणि कामगार माणसं आहेत. बघा, ज्यांच्यासाठी मार्क्स, गॉर्की आणि लेनिनचं तत्त्वज्ञान निर्माण झालं, ती सर्व जात, धर्म, पंथ, देश, लिंग, भेद सोडून कष्टकरी ही कामगार माणसं आहेत. म्हणजे जागतिक लेवलची माणसं आहेत, वैश्विक माणसं आहेत. म्हणजे ही कामगार माणसं, लिंगभेद नसणारा हा माणूस, म्हणजे हे ज्यांच्यासाठी गॉर्की आणि मार्क्स तत्त्वज्ञान निर्माण झालं, ज्या कामगारांच्यासाठी निर्माण झालं, ते बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान ज्यांच्यासाठी निर्माण झालं ते अस्पृश्य माणसं आहेत, ती मजूर माणसं आहेत, आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये बहुजन माणसं आहेत. मग ही सर्व माणसे महात्मा फुलेंचा शेतकरी, शेतमजूर, अस्पृश्य कामगार माणूस, मार्क्स गॉर्कींचा कामगार माणूस, बाबासाहेबांचा अस्पृश्य मजूर बहुजन माणूस, ही सर्व माणसे वर्गवादाच्या आणि वर्णवादाच्या पिळवणुकीच्या चौकटीमध्ये पिळले गेलेले आहेत. हे अण्णाभाऊनं पाहिलेलं आहे, हे अण्णाभाऊनं ताडलेलं आहे, हे अण्णाभाऊनं निरीक्षण केलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी एक स्वतंत्र विचारधारा निर्माण केली. कारण का अण्णाभाऊला हे वादी ते वादी म्हणत बसणे हे माझ्यासारख्या माणसाला काही वेळा पटणार नाही. कारण का मी अण्णाभाऊंच्या संबंधानं चिकित्सक पद्धतीने विचार करणारा, अण्णाभाऊंची ही सगळी ज्यांच्यासाठी महात्मा फुलेंचं, मार्क्स, बाबासाहेबाचं तत्त्वज्ञान निर्माण झालं, ती सर्व माणसे ही अण्णाभाऊंची माणसं आहेत. आणि ही सर्व माणसे वर्गवादाच्या चौकटीमध्ये पिळले गेलेले आहेत. आणि म्हणून ह्या चौकटीमध्ये पिळले गेलेले निज गाव निर्माण करण्याचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊ मांडतात. हे अण्णाभाऊचं स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. आणि तो तत्त्वज्ञान काही वेळा मी अण्णाभाऊचं तत्त्वज्ञान मानू, काही वेळा मी ते साठेवादाचं तत्त्वज्ञान मानतो. कारण का अण्णाभाऊंच्याकडे उपजत स्वतंत्र प्रेरणा होती. बघा, अण्णाभाऊंनी हे निर्माण केलं. मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं की अण्णाभाऊ या विश्वमजूर कामगाराचे झुंजार नेते होते, संयुक्त महाराज चळवळीचे प्रणेते होते, वर्गवादी, स्त्रीवादी, वर्गवर्ण, स्त्रीदाशी विरोधी साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे निर्माते होते, लालबोटा पथकाचे निर्माते होते, जिप्टा या संघटनेचे अध्यक्ष होते, आणि काय काय नव्हते. अण्णाभाऊ रशियामध्ये जाऊन काय अण्णाभाऊसाठी काय काय नव्हते. प्रत्येक कलाकृतीकडे बारकाईने लक्ष घेतलं, पाहिली, अण्णाभाऊंचे चित्रपट पाहिले, अण्णाभाऊ अण्णाभाऊ एक अभिनेता म्हणून अण्णाभाऊंच्याकडे काय नव्हतं. व्हॉट नॉट, अण्णाभाऊंच्याकडे काय नव्हतं. आणि म्हणून अण्णाभाऊंचा हा स्वतंत्र वाद आहे. ह्याचं कारण का की अण्णाभाऊंच्याकडे जन्मजात उपजत स्वतंत्र प्रेरणा होती, स्वतंत्र प्रतिभा अण्णाभाऊला लाभलेली होती.
आणि स्वतंत्र प्रतिभा अण्णाभाऊला लाभली आणि त्या स्वतंत्र प्रतिभेचं ज्याला आविष्कार असा म्हणतो तो आविष्कार मुंबईमध्ये झाला. अण्णाभाऊला स्वतंत्र प्रतिभा, स्वतंत्र प्रज्ञा अण्णाभाऊला होती आणि अण्णाभाऊंच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं संवेदनशील सामाजिक मन होतं. समाजाकडे पाहताना संवेदनशील मन होतं, इतकं संवेदनशील की अण्णाभाऊ त्या आंधळ्यालाही आपलंपणा आपला माणूस मानतो, त्या पांगळ्यालाही आपला माणूस मानतो, त्या बारबंद्या कंजाऱ्याला आपला माणूस मानतो. ह्या सगळ्या जाती ज्या कधीच साहित्य विश्वामध्ये कधीच आल्या नाही जगातल्या, त्या जातीला पहिल्यांदा जागतिक साहित्य विश्वामध्ये अण्णाभाऊ आणतात. आणि म्हणून अण्णाभाऊनं सामाजिक मन हे प्रचंड संवेदनशील सामाजिक मन होतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अण्णाभाऊंच्याकडे उपजत सामाजिक कळवळा होता. कळवळा असल्याशिवाय, संवेदनशीलता असल्याशिवाय आणि कळवळा असल्याशिवाय काही नवनिर्मिती होत नसते. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी ह्या सगळ्या संवेदनशील मनाच्या जोरावरती, सामाजिक कळवळ्याच्या जोरावरती, स्वतंत्र प्रज्ञेच्या जोरावरती, स्वतंत्र प्रतिभेच्या जोरावरती, स्वतंत्र प्रेरणेच्या जोरावरती आणि स्वतंत्र विचारशक्त याच्या जोरावरती अण्णाभाऊंनी समाजाचं स्वतंत्रपणे निरीक्षण केलेलं आहे. अण्णाभाऊचं स्वतंत्रपणे निरीक्षण केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि त्यातून अण्णाभाऊंच्याकडे निर्माण झालेली प्रचंड मोठं अनुभवाचं भांडार आणि त्या अनुभवाच्या भांडारातून त्याने केलेलं चिंतन, मनन, परीक्षण, निरीक्षण यातून निर्माण झालेलं जे स्वतंत्र विचारधारा आहे. आणि ती स्वतंत्र विचारधारा म्हणजे स्वतंत्र तत्त्वज्ञान, स्वतंत्र सिद्धांत आणि स्वतंत्र तत्त्वज्ञान म्हणजे ते अण्णाभाऊंचं स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. ते साठेवादाचं तत्त्वज्ञान आहे, ते साठेवादाचा सिद्धांत आहे. ज्या सिद्धांतामध्ये महात्मा फुले आहेत, ज्या सिद्धांतामध्ये बाबासाहेब आहेत, ज्या सिद्धांतामध्ये मार्क्स गॉर्की आहेत. म्हणून अण्णाभाऊ आंबेडकरवादी म्हणून आंबेडकरवादी